काय ग, काय झालं? अहो भांड सटकलं माझ्या हातात. लागलं नाही तुला? असं कसं पडलं? अहो मी इथून अशी ती भांडी आणली, मी इथे ठेवायला गेले आणि बबड्या, काय बोलते मी, मला वाटतं माझा धक्का लागला, सटकलंच माझ्या हातातनं. जास्त भांडी ठेवली गेली. पाणी घे, शांत हो जरा. मोठी झेप घेतली तरी माहिती आहे मला, पण काळजी करू नकोस. अगं अशा रिस्कच बिझनेसमन घडवतात. नक्की यशस्वी होईल तो. तुम्हाला खरंच वाटतं त्यांनी यशस्वी व्हावं म्हणून? म्हणजे अभिस किचनची किल्ली अगदी सहज काढून दिलीत तुम्ही त्याच्याकडे. हो मग अभिस किचन पणाला लावलं त्याच्या यशासाठी. काय बोलतेस असावरी? तुला नेमकं काय म्हणायचंय? मला खरंच काही सुचत नाही, मला कळत नाही मी काय बोलतेय ते. मी थोडा वेळ जाऊन देवाजवळ बसते, म्हणजे मला जरा बरं वाटेल. असावरी तू आता काय म्हणत होतीस? आय मीन, तू साशंक का वाटतेस? अहो काही नाही, खरंच काही नाही. देवा, ही माझ्या सोहमची परीक्षा आहे असं समज, आणि त्याच्या पाठीशी उभा राहा. नीट घालव ना माशा, एवढ्या माशा झाल्या तिकडे. मला वाटतं या माशांमुळे कोणी येत नसणार. अरे एसी बंद आहे म्हणून माशा येत आहेत. कॉस्ट कटिंग. ठीक आहे, कस्टमर आल्यावर आपण एसी ऑन करू. मॅडी, अरे वा, बोर्ड रेडी झाला? येस, 50% ऑफ. सुपर. प्रज्ञा, तो बोर्ड घे, बाहेर जाऊन थांब आणि सगळ्यांना ओरडून ओरडून सांग की बबड्यास किचन मध्ये 50% ऑफ आहे. मी? हो, मग एवढी तयार होऊन कशाला आलीस तू? तूच म्हणालीस ना बबड्यास किचन म्हणजे प्रज्ञास किचन. मग चल जा लवकर, एवढं सगळं खाणं बनवलंय आपण, फुकट जाईल, लवकर जा. सोहम मी एक इडली टेस्ट, सॉरी सॉरी, ते गॅस साठी आहेत. अजून देवासमोर बसली. सोहमची काळजी. आई, दिवसभर अशाच बसून आत ना? शुभ्रा, सोहमने सकाळपासून एकही फोन नाही केला ग. मग तो कामात असणार, बिझी असणार. आपण जाऊया ना सगळे आता त्याला भेटायला. काय केलंय बघूया तरी. निघायचं? अ, 50% ऑफ, 50% ऑफ, ओपनिंग डे सेल. कुणीतरी या जेवायला. 50% ऑफ, 50% ऑफ, बबड्यास किचन ओपनिंग ऑफर. 50% ऑफ, बबड्यास किचन. कुणीतरी या जेवायला. अरे देवा, आता ही शुभ्रा कुठे आली तडबडायला? बबड्यास किचन. वाव, मस्त पब्लिसिटी चालली आहे ग. फारच नटून आली आहेस, छान दिसतेस.
एक काम करूया, आपण एक सेल्फी काढूया. चल हस की. Awesome. आता हा फोटो मी सोसायटीच्या ग्रुपवर पाठवते. नको ना शुभ्रा, नको शुभ्रा, नको ना. पाठवला. 50% ऑफ, 50% ऑफ. कुठेतरी जेवायला या, कुठेतरी. हे अशी पब्लिसिटी का करते? सर या ना सर, आमच्या इथे एकदा खाऊन तर बघा. मला नाही खायचं अहो, तुमच्या ए, इथे. ए, काय झोपलाय का? उठा, हे मेन्यू दे, पाणी दे, सर पटकन सर प्लीज. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल आमच्या मला इथे. इथे काहीच खायचं नाही. बबड्याच किचन मध्ये मला काहीच नकोय. अहो ठीक आहे, हे बघा मेन्यू आलाय बघा. तुम्ही काही एकदा नको, menu बिनू अहो, बघून तर घ्या मला. सर एकदा. सर अरे बबड्या, काय आहे हे सगळं? ते खूप गर्दी होती ना आज, सगळी गडबड होती. तुम्ही या ना, बसा ना, या या. हो. ये बस ग. ए पाणी घेऊन ये रे विश्वास. या. वेलकम टू डबड्याच किचन, बडबड्याच किचन. बबड्याच किचन मॅडी. येस येस येस. ते खूप काम होतं ना आज दिवसभर, म्हणून दमले आहेत सगळे. तुम्ही घ्या ना, काय खाणार बघा ना, हे घ्या. असं रे, काय घेणं? मला काही चालेल. मला आजचं काय स्पेशल असेल ते. शुभ्रा तू? जे काही अवेलेबल असेल ते चालेल. सगळंच अवेलेबल आहे, म्हणजे सकाळीच आम्ही हे सगळं जेवण तयार करून ठेवलंय. म्हणजे कढईभर सांबार आहे, पातेलेभर वडे आहेत, इडली आहेत, 50 पिझे, 100 बर्गर, सगळं आहे. पण ना एक सुद्धा कस्टमर आला नाही आज सकाळपासून. बबड्या, अरे काय बोलतायत मॅडीताई? सकाळपासून कोणीच आलं नाही. सर आज एवढे पैसे मिळालेत सकाळपासून मला. कोणीच आलं नाही अभिज किचनला. हा म्हणजे एक माणूस आला होता, तो पण शहरात नवीन होता म्हणून. अभिज किचनचं नाव बदलून खूप मोठी चूक केली सर मी चॅलेंज हरलोय सर. ही अभिज किचनची चावी. अरे चलता आहे सोहा, पण तू 100% जिंकण्याचा प्रयत्न केलास ना, यातच मला जास्त आनंद आहे. पहिल्या दिवशी कुठलाच बिझनेस उभा राहू शकत नाही. मी जेव्हा हे अभिज किचन सुरू केलं ना, तेव्हा पहिले 4 महिने लॉस घेतलाय. मग कुठे हळूहळू रेस्टॉरंट चालायला लागलं. पण आज जो तू धडा शिकलास ना, तो तुझा प्रॉफिट, तो महत्वाचा. तुम्हाला माहित होतं ना बबड्या एका दिवसात हे सगळं नाही करू शकणार म्हणून, आणि यातनं फक्त त्याला अनुभव मिळणार याची कल्पना होती ना तुम्हाला?
सगळे बाबांचे आवडीचे पदार्थ आहेत. अगदी बाबांना वेळेवर पोहोचू दे. हो, बाबांपर्यंत आमचं प्रेम पोहोचवा, त्यांना उदंड आयुष्य मिळू दे. काय पुरणपोळ्या चकल्यांशी बोलतेस? डबे कोकणात चाललेच वाटतं. नाही, दत्ताजींचं नाव घेतलंस म्हणून लक्षात आलं. आज काय विशेष? तुला विचारतोय. काय रे, आज काय विशेष? आज नाही, तुझी आई कोकणात फराळाचे डबे पाठवते. तिकडे काय सण बिण असतो काय? नाही. विसरलास का बबड्या? आज बाबांचा वाढदिवस आहे तिथीप्रमाणे. आजच्या दिवशी त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ करतो आपण. अरे हो. अरे वा, दत्ताजींचा वाढदिवस आहे आज. माझ्या मित्राची कुरिअर सर्व्हिस आहे, त्याला कळव. काही गरज नाही रे बबड्या, मी केली डबे पाठवायची व्यवस्था. हॅलो, फोनच लागत नाही. शुभ्रा, बोलत का नाहीये? बघतो. काल बबड्यास किचन मध्ये जे झालं त्याचा राग यांच्यावर निघतोय वाटतं. बरं झालं आई यांच्याशी बोलत नाहीये. शुभ्रा, अगं बघ ना, बाबांना फोन लागत नाहीये. बघ ना, त्यांचा आज वाढदिवस आहे, मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. मलाही विश करायचं आहे आजोबांना. आपण एक काम करूया का, त्यांना व्हिडिओ कॉल करूया. म्हणजे काय होईल, त्यांना आपल्या सगळ्यांना बघता येईल आणि एकदम खुश होऊन जातील ते. अगं हो ग, माझ्या लक्षातच नाही आलं हे. या बसा. ए बाबड्या, लवकर ये, शुभ्रा बाबांना फोन लावतीये. हॅलो. हाय आजोबा, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज माझा वाढदिवस आहे. हो बाबा, तिथीने आज वाढदिवस आहे तुमचा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे दत्ताजी. काय रे चप्पल चोरा, कसा आहेस? हा, मी मजेत आहे. हॅपी बर्थडे आजोबा. सोप्या कोंबडीच्या किती भूक लायस रे. या चप्पल चोरा बरोबर रोज जातोस की रे जॉगिंगला? तू कसला जाणार? एक नंबरचा आळशी माणूस आहेस. बाबा, कधी येणार तिकडे आता तुम्ही? येतो मी लवकर. मला मुंबईला आणायची जबाबदारी या चप्पल चोरावर सोपवली आहे. काय रजे, माझ्या मुलीकडे लक्ष आहे ना तुमचं? हो आहे तर. ती आयुष्यात आल्यापासून फक्त तिच्याकडेच लक्ष आहे. बाबा, राणे काकूंचा मुलगा नेमका यायला निघाला आज कोकणात. त्याच्याबरोबर तुमच्यासाठी थोडा खाऊ पाठवते. सगळं तुमच्या आवडीचं आहे. चकल्या आहेत, चिवडा आहे, पुरणपोळ्या आहेत. अरे वा, पिझ्झा आहे का? पिझ्झा? नाही नाही नाही, पिझ्झा तुम्ही इथे आल्यावर मी स्वतः बनवणार तुमच्यासाठी. पण आज स्पेशल डबा येतोय. पोटभर खा बाबा सगळं. आणि बाबा या ना लवकर, खूप आठवण येते हो तुमची. करमत नाहीये तुमच्याशिवाय. मी राणे काकूंकडे जाऊन येते. हा, बरं आजोबा, काळजी घ्या आणि लवकर या. बाय बाय. हा, बरं वाटलं ना? चला, मी पण आता आत जाऊन बसते, माझं काम संपवते. सोम, तू येतोस का रे जरा आत? हो, चल ना. काय झालं शुभ्रा? हा, एकच मिनिट. हा, हे घे. हे काय, कसला चेक आहे? सरांना देऊन ये आणि प्लीज त्यांना सॉरी म्हण. का? अरे का म्हणजे सोहम, त्यांचं किती नुकसान झालंय माहितीये गेल्या काही दिवसात. आणि काल तर जे काही झालं, ऐक, आपण त्यांचे सगळे पैसे त्यांना परत नाही करू शकणार, पण एक जस्ट थोडीशी अमाऊंट. हे बघ, तू विषय काढलाच आहेस म्हणून सांगतोय. आमच्यामध्ये चॅलेंज लागलं होतं. म्हणजे जर मी ते चॅलेंज जिंकलो असतो, मला अबीज किचनची पार्टनरशिप मिळणार होती. मी ते चॅलेंज हरलो म्हणून पार्टनरशिप कॅन्सल, पण त्यात पैशाचं काहीच बोलणं झालं नव्हतं. हो, पण या सगळ्यामध्ये त्यांचं जे नुकसान व्हायचंय ते झालंच ना सोहम. आणि तू अबीज किचनचं नाव बदलून बबड्याच किचन ठेवलंस. इथे तू चुकलास ह्याची जाणीव तुला आहे ना?
मग बास त्यांच्याकडे जा आणि ती चूक कबूल कर. हे बघ, हा चेक त्यांना दे, त्यांच्याशी मनापासून बोल, सॉरी म्हण त्यांना बरं वाटेल. नाही शुभ्रा, नको. त्यांना बरं वाटावं म्हणून मला अजून खोटं नाही वागायचंय. आय नो मी चुकलोय, मी हरलोय. पण शुभ्रा, जेव्हा मी चुकत होतो तेव्हा तू कुठे होतीस ग? तेव्हा थांबवायचं होतं ना मला. करेक्ट, माझंच चुकलं. पण अरे मला माहित नव्हतं ना, तू सांगितलं होतंस तुम्ही तिघांनी नंतर या संध्याकाळी. पण बाहेरची लोक तुला मदत करायला बरोबर पोचली वेळेत. आता जर का मला सकाळी म्हणाला असतास की ये मला मदत कर, तर रस्त्यावर जो काय बबड्यास किचनच्या नावाने थिल्लरपणा चालू होता ना, तो झाला नसता. हे बघ, त्या प्रज्ञाला मी नव्हतं बोलवलं तिथे, ती स्वतःहून आली होती. आणि ती माझ्या कामात मध्ये मध्ये येऊ नये म्हणून मी तिला बाहेर उभं केलं काम करायला. तुला माहिती आहे ना ती कशी आहे. हे बघ, ऐक ना शुभ्रा, मला जे काही करायचं होतं ना, स्वतःच्या हिमतीवर करायचं होतं. स्वतःच्या मेहनतीवर मला सक्सेसफुल व्हायचं होतं, म्हणून मी कोणाला बोलवलं नाही. आय नो मी चुकलो. तू माझ्यासाठी खरंच खूप लकी आहेस आणि मी माझं लक घरी ठेवून आलो. आय एम सॉरी शुभ्रा. हे बघ सोहम, आम्हाला तिघांनाही तू सक्सेसफुल व्हावंस असंच वाटत होतं आधीपासून आणि कायम तसंच वाटणार आहे. एनिवे, तू सरांना चेक नेऊन दे आणि त्यांना प्लीज सॉरी म्हण. नाही, नको ना शुभ्रा, प्लीज. हे बघ, काल जे काही झालंय ना, त्यानंतर मी सरांना नाही फेस करू शकत. त्यांच्या समोर जायला सुद्धा मला ऑकवर्ड वाटतंय शुभ्रा. प्लीज हा चेक तू दे ना त्यांना, प्लीज. ओके. जरा साखर मिळेल का मला असावरी? अरे इथेच आहे का? हो, सांगायचंस ना मला, घेतली असते मी. बरं, एक चमचा पण दे ना प्लीज. एवढूसा काय चमचा दिला? जरा मोठा द्यायचास ना, साखर ढवळायला हवाय मला. काय रे बाबा, एक तर हे टोक नाही तर ते टोक. जरा मधला दे ना, हा मोठा आहे फार. सर बिझी आहात? छे, चमचा पाणी खेळतोय. म्हणजे कॉफीसाठी पाणी ठेवलंय, साखर ढवळायला चमचा हवाय आणि हे बघ, हे एवढे ऑप्शन्स आहेत माझ्यासमोर. अच्छा, म्हणजे मी तुमच्या चमच्याच्या गेम मध्ये तुम्हाला डिस्टर्ब केलं का? ठीक आहे, मी तुला हाक मारणारच होतो. कॉफी घेणार? नाही, नको सर, हे घ्या तुम्ही. हे काय? चेक आहे. कसले पैसे देतेस तुम्हाला? सोहममुळे ऍक्च्युली खूपच नुकसान झालंय तुमचं. म्हणजे नाही, सगळे नाही देता येणार मला, पण एक थोडीशी अमाऊंट. हो, नुकसान भरपाई? नाही सर, तसं नाही. कमाल करतेस शुभ्रा तू. सोहम एक मला आपलं म्हणत नाही म्हणून तूही मला परक समजायला लागलीस. अरे जरा कुठे मुलाच्या प्रयत्नांसाठी पैसे खर्च झाले, मग तू म्हणतेस तसं अगदी नुकसान झालं असं समजूया आपण. पण ते पैसे मला तू परत करणार आहेस? बाप मुलाच्या नात्यामध्ये असले हिशोब येतात का कधी? काल जे तू म्हणतेस तसं नुकसान झालंय, त्यामुळे सोहमला जो अनुभव मिळाला ना, तो माझा प्रॉफिट आहे शुभ्रा. त्याची किंमत होऊच शकत नाही ग. हा, आता तुला बापाच्या मायेची किंमत ठरवायची असेल तर ठीक. सर तसं नाही हो, तुम्ही चुकीचं समजताय. आणि मुळात कालचं असं पण काही नाहीये. आता रिसेंटली पण बघा, सोहमनी ती स्कीम आणली होती, त्या बिझनेसमध्ये त्याने नुकसान करून घेतलं, तिथेही तुम्ही त्याला मदत केलीत. आणि खरं तर ह्याच्या आधी तर कित्येक वेळा तो. मग ती मी माझ्या कुटुंबासाठी केलंय शुभ्रा, आपलं समजून केलंय. आपलं समजून कधी रागवतो, आपलं समजून कधी सांभाळून घेतो हक्काने. हे असे पैसे देऊन त्या हक्काला प्राइस टॅग लावू नकोस. तसं नाही सर. ठेव ते पैसे तुझ्याकडे. माझ्या कुटुंबासाठी मला काही करण्याचा हक्क आहे की नाही हेच मला कळेन असं झालं. आजपर्यंत इतके प्रसंग आले, पण आज इतकं परक कधीच वाटलं नव्हतं मला. एकटा पडलोय मी.
सर तसं नाहीये ऐका ना सर